नमस्कार मित्रांनो. तर 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की स्वानंदी ऑफिसवरून घरी येते. ती दरवाजा उघडते तर घरात पूर्ण अंधार असतो. स्वानंदी मोठ्याने आवाज देते. तेवढ्यात लाईट्स ऑन होतात आणि समर खाली येतो. समर वेगळ्या कॅज्युअल लुकमध्ये आहे आणि घर सजवलेलं आहे हे बघून स्वानंदीला आनंद होतो. समर स्वानंदीचा हात धरून तिला रूममध्ये आणतो. स्वानंदी विचारते, हे सगळं काय आहे? समर म्हणतो, तुमच्यासाठी स्पेशल डिनर डेट आहे. समर स्वानंदीला ड्रेस देतो आणि तो म्हणतो, आता हा ड्रेस घाला, छान तयार व्हा आणि खाली या. तुमच्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे. स्वानंदी समरने दिलेला ड्रेस घालते, छान तयार होते आणि खाली येते. समरने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केलेला असतो. स्वानंदी खाली येते आणि समर तिच्याकडे बघत राहतो. स्वानंदी खरंच खूप सुंदर दिसत असते. आता स्वानंदी समर यांची डिनर डेट फिसकटणार तर नाही ना? मल्लिका, अंशुमन या सगळ्यामध्ये मिठाचा खडा टाकणार तर नाही ना? हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की स्वानंदीने आपल्या अर्पिताला परत घरी पाठवून दिले आणि स्वानंदीमुळे समरने अर्पितावर हात उगारला. तिला घरातल्यांसमोर झुकायला लावलं, सगळ्यांची माफी मागायला लावली. म्हणून मल्लिका खूप चिडलेली असते. मल्लिका स्ट्रेसमध्ये असते. या स्वानंदीचं अति होतं आहे. आता काहीतरी बंदोबस्त करायला हवा, पण नेमकं काय हे तिला सुचत नाही. आणि मल्लिकाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी अंशुमन तिच्यासोबत चेस खेळत असतो. पण मल्लिकाचं चेसमध्ये अजिबात लक्ष नसतं. अंशुमन म्हणतो, मॉम, अगं चेस खेळल्यावर तुझा स्ट्रेस जातो ना, तुला शांत वाटतं, बरं वाटतं. मग तू आज का खेळत नाही आहेस? मल्लिका चेसचा डाव उधळते आणि अंशुमनला म्हणते, अंशुमन, मला आहे ना त्या स्वानंदीचा खूप राग आला आहे. आपण नेहमी काहीतरी करायला जातो आणि ती स्वानंदी आपला सगळा डाव उधळून लावते. आता पण बघ ना, सगळं उद्ध्वस्त केले. मला त्या स्वानंदीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे, त्याशिवाय मला शांत वाटणार नाही. अंशुमन म्हणतो, हो, ती डोक्यात जायला लागली आहे. तिचा बंदोबस्त करायचा का? मल्लिका म्हणते, नाही नाही, आपण तिला काहीही करायचं नाही. तिला काही झालं तर समर अजून प्रेमात पडेल तिच्या. आपण एक काम करू, या स्वानंदीला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? समर, हे घर, ती म्हातारी, आपण तेच उद्ध्वस्त करायचं. तिची इमेज सगळ्यांसमोर पाडायची आणि त्यासाठी आपण वाईट व्हायचं नाही. आपण बोलून दाखवायचं नाही आणि करणेला चुकायचं नाही. अंशुमनला नेमकी मल्लिका काय बोलते हे कळलेलं नसतं, पण काहीतरी व्यवस्थित असेल असं त्याला मनातून जाणवतं. तर दुसऱ्या दिवशी समर उदासच असतो. स्वानंदी समरसाठी गुलाबाचं फूल घेऊन येते. समर काही नीट बोलायला तयार नसतो. स्वानंदी त्याला हसवण्याचा, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्याचा प्रयत्न करते, पण समरच्या चेहऱ्यावर स्माईल काही येत नाही. स्वानंदी त्याला समजावते. स्वानंदी म्हणते, तुम्हाला अर्पिताताईंची काळजी वाटते ना, पण आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, काल जे काही झालं ना, त्यामुळे अर्पिताताईंचा संसार सुखाचा होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेवढ्यात तिथे मल्लिका येते. मल्लिका म्हणते, हो समर, आपली स्वानंदी बोलते ना, ते अगदी खरं आहे. आपल्या अर्पिताचा संसार सुखाचा होईल. आणि मला माहिती आहे रे, अर्पितावर हात उगारला म्हणून तुला अस्वस्थ वाटतंय ना? समर म्हणतो, काकू, तुला कसं काय माहिती हे सगळं? मल्लिका म्हणते, अरे, मी तुला जन्म जरी दिला नसेल ना, तरी मी तुझी आईच आहे आणि मुलाच्या मनात काय चालू आहे हे आईला कळणारच ना. मल्लिका रडायला लागते. मल्लिका आपला एवढा विचार करते हे बघून समरच्या डोळ्यातही पाणी येतं. मल्लिका म्हणते, समर, हे बघ, अर्पिता आहे ना, चुकलीच होती. तू जे केलंस ते अगदी योग्य केलं. अरे, दिवसेंदिवस तिचा उद्धटपणा वाढत चालला होता. तू या सगळ्यामध्ये स्वतःला गिल्ट देऊ नकोस. बघा, माझी तुला शपथ आहे, या एका आईची शपथ आहे तुला. आणि काल जे केलंस ना, त्यानंतर माझी पूर्ण खात्री पटली आहे. मी मेल्यानंतर माझ्या मुलांना तू व्यवस्थित जपशील, त्यांना कधीही अंतर देणार नाही. मल्लिका रडायचं नाटक करते. समरला वाईट वाटतं आणि तो मल्लिकाला जवळ घेतो. तोही रडत असतो. समर म्हणतो, काकू, सगळं चांगलं होणार आहे. समर स्वानंदीला चार्जर मागतो आणि त्यावेळेस तो स्वानंदी अशी हाक मारतो. मल्लिका म्हणते, वा वा वा, तू स्वानंदी मॅडमवरून स्वानंदीवर आलास. छान छान, तुमच्या दोघांचं नातं फुलतं हे बघून मलासुद्धा बरं वाटतंय.
मल्लिका त्या दोघांच्या नात्याने खुश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. मल्लिका खूप गोड गोड बोलते आणि समरचा विश्वासही बसतो. समर ऑफिसला जातो आणि मल्लिका स्वानंदीला म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स, स्वानंदी मॅडमवरून स्वानंदीवर आला ना. स्वानंदी, चेहऱ्यावरती वेगळाच आनंद दिसतोय ग. पण स्वानंदी, एवढ्याशा आनंदाने हुरळून जाऊ नकोस. माझ्या आप्पीला बळजबरीने घराबाहेर काढलंस ना, तिला बळजबरीने सासरी पाठवलं ना. आता बघ, आता तुलासुद्धा या सासरचा आनंद कधीच मी लाभू देणार नाही. मी तुला कधीच सुख लाभू देणार नाही. स्वानंदी म्हणते, अरे वा काकू, ॲक्टिंग खूप छान करता. अहो, राजवाड्यांसमोर कशी ॲक्टिंग केली होती आणि आता मस्त. हां, छान. ही तुमची सगळी ॲक्टिंग आहे ना, एक दिवस राजवाड्यांसमोर नक्की येऊ द्या. मल्लिका म्हणते, छोटी लढाई जिंकली म्हणून जास्त हवेत उडू नको. तुझे पंख छाटून टाकीन, जास्त वेळ लागणार नाही. समर मला आई मानतो, त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी त्याच्या मनातलं स्थान माझं कधीही हलणार नाही. स्वानंदी हसायला लागते. स्वानंदी म्हणते, काकू छान हां. म्हणजे तुम्ही स्वतःच्या कर्माने स्वतःचा चेहरा समोर आणालच एक दिवशी, मला माहिती आहे. पण हो, तोपर्यंत सांभाळू ना, होणारच आहे सगळं. स्वानंदी स्माईल करते आणि ऑफिसला जाते. तर इथे समर ऑफिसला येतो. समर खूप खुश असतो. अर्पिताचा सगळा प्रॉब्लेम सुटला, ती सासरी गेली आहे म्हणून तो ऑफिसमध्ये मिठाई घेऊन येतो. आनंद निकिता यांना मिठाई देतो आणि त्यांचं तोंड गोड करतो. ते दोघं या सगळ्यामागचं कारण विचारतात. समर काल जे काही झालं घरी, त्या सगळ्याबद्दल आनंदाने निकिताला सांगतो. आणि अर्पिताचा प्रॉब्लेम सोडवण्यामागे स्वानंदीचा हात होता, त्यामुळे स्वानंदीसाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे असं त्याला वाटत असतं. आणि याबद्दल तो आनंद निकिता या दोघांशी बोलतो. निकिता आयडिया देते. निकिता म्हणते, समर, स्वानंदीला कुठेतरी डिनरसाठी घेऊन जा ना. समर म्हणतो, नाही ग, त्यांना आहे ना बाहेर नाही आवडत. कोणती तरी ना अशी चांगली जागा हवी, जिथे शांत बसून एकमेकांच्या मनातलं ओळखता यायला हवं. निकिता म्हणते, आहे ना अशी एक जागा, तुमची रूम. त्या जागेला, त्या रूमला स्पेशल बनवायची जबाबदारी माझी. समर विचारतो, पण हे करणार कसं? निकिता समरला एक आयडिया देते. समरला ती आयडिया आवडते. निकिता लगेचच समरच्या घरी जायला निघते. थोड्या वेळाने निकिता समरच्या घरी येते आणि आजींना भेटते. समरच्या मनात स्वानंदीसाठी जे स्पेशल काहीतरी करायचे त्याबद्दल सांगते. आजींना पण समरचा हा रोमॅन्टिक अंदाज आवडतो. आजी विचारतात, माझी काही मदत लागणार आहे का? निकिता म्हणते, हो आजी, तुझी पण मदत लागणार आहे. आता घरामध्ये अंशुमन, सुष्मिता आणि काकू असतात. स्वानंदी, समर ते दोघंही त्यांच्यासमोर लाजतील. आपल्याला ना काहीतरी करून त्या तिघांना पण घराबाहेर काढायचे, थोड्या वेळासाठी. पण हे जमेल का? मी पाठवायला गेले तर ते तिघं ऐकणार नाही. आजी म्हणतात, टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, मी तुझी मदत करेन. त्या तिघांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. निकिता लगेच बाकीचं सगळं आवरायला घेते, रूम डेकोरेट करायला घेते. तर इथे समर स्वानंदीला फोन लावतो आणि तो स्वानंदीला विचारतो, घरी कधी जाणार आहात तुम्ही? स्वानंदी म्हणते, जायचं आहे, आता लगेच निघणार आहे मी. घरी जाते आणि घरातली कामं करते. समर म्हणतो, नका नका, घरी नका जाऊ, काही दुसरी कामं नाही आहेत का? स्वानंदी म्हणते, हो आहेत कामं. म्हणजे महिन्याभराचं तुमच्या डाएटचं सगळं सामान घेऊन यायचे. समर म्हणतो, ग्रेट, मग तुम्ही आत्ताच जा, मार्केटमध्ये जा, फिरा आणि 2-4 दुकानं बघून खूप सामान घेऊन मग घरी परत या. स्वानंदी म्हणते, पण उशीर झाला तर? समर म्हणतो, नाही होणार उशीर, तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला घ्यायला येईन. समरचं वागणं स्वानंदीला जरा ऑड वाटत असतं. समर आपल्याला घरी येऊ नको म्हणून सांगतोय, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल असं स्वानंदीला वाटतं. स्वानंदी विचार करायला लागते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.